सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज कारली बघून तुम्हाला कळलंच असेल की कारल्याचा बेत आहे. तर आज मी तुम्हाला कारल्याचं भरीत कसं बनवलं जातं ते मी माझ्या नवीन रेसिपीमध्ये सांगणार आहे. तर चला तर मग आपण याचे कारल्याचं भरीत बनवायचं आहे. जसं आपण वांग्याचं भरीत बनवतो तसं कारल्याचं भरीत बनवणार आहे मी आज. तर तुमच्याबरोबर हा मी व्हिडिओ शेअर करते. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. असं जर कारल्याचं भरीत बनवलं ना तर लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळे खातीलच, पण मस्तपैकी अशी बोटं चाटून खातील, कारण ही रेसिपीच तशी भन्नाट आहे. तर आता सर्वात प्रथम आपण ही कारली घेतलेली आहे. ती कारली पण बघा मी एकदम छोटी घेतलेली आहेत, कारण ती लवकर शिजली जावी. आता एका साईडला मी कढईत पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं. मीठ पाण्यामध्ये याच्यासाठी टाकायचं की जेणेकरून आपल्या कारल्याचा कलर आहे ना तो हिरवा राहणार. आता हे मी कारलीचं भरीत जे बनवायला घेतलं आहे ना त्याच्यासाठी कारली बघा मी छोटीशी घेतली आहे, जेणेकरून ती लवकर शिजली जाणार. नाही तर जाड घेतली ना तर ती शिजायला थोडा टाईम लागतो. आता आपल्याला ही कट करून घ्यायची आहे. ते कट करण्याची पद्धत पण बघा कशी आहे ती. मग त्याचा देठ आणि खालचा भाग कापून घेतला. मधून काप मारून घ्यायचं आहे, पूर्ण कापायचं नाही आहे कारलं, मधून काप मारून घ्यायचं. आणि हे बघा हे बिया आहेत ना ते सगळे आपल्याला ह्याच्यातनं काढून घ्यायचे आहेत. बिया काढल्याच्या नंतर कसं असं काप मारल्यामुळे कसं आपला मसाला पण त्याच्यामध्ये व्यवस्थित राहणार आहे. आणि कारल्याची साईज पण आपल्याला बघा मी छोटी घेतली, तुम्ही मोठी पण घेऊ शकतात, पण मोठी घेतली तर ना जेव्हा आपण मधून कट करणार आणि मसाला भरणार ना तो बाहेर निघून जाणार. त्याच्यासाठी जेव्हा भरीत बनवायचं असेल ना आपल्याला कारल्याचं तर आपल्याला छोटी साईजमध्येच घ्यायची आहे. आता बघा मी सगळ्या ह्याच्यातल्या बिया काढून घेतल्या. आता पाणी पण आपलं मस्तपैकी गरम झालेलं आहे. तर आपल्याला ही कारली आता पाण्यात सोडायची आहे. आणि ही पण आपल्याला 70 ते 80% उकडवून घ्यायची आहे, जास्त नाही घ्यायची, कारण जास्त उकडवली ना तर त्याच्यात मसाला भरताना तो सगळा जास्त शिजल्यामुळे बाहेर येणार आणि कारली तुटून जाणार. तर 70 ते 80% भाजायची, म्हणजे उकळवायची पाण्यामध्ये. आणि नंतर आपल्याला ही परत आपण भाजी बनवणार तेव्हा ती व्यवस्थित आपली शिजली जाणारच आहे. तर बघा आता मी ही कारली एका बाजूने शिजत ठेवलेली आहे. तर ही ना आपल्याला चमच्याने 1-2 वेळा वरखाली करून घ्यायची, नाही तर एका बाजूने शिजली जातात. ती व्यवस्थित वरखाली करून घेतल्यामुळे कसं आपली दोन्ही बाजूने कारली व्यवस्थित ही शिजली जाणार. आणि पाणी जास्त उकळवायचं नाही आहे आपल्याला, मीडियम असतानाच आतमध्ये टाकायची आहे. आणि नंतर थंड झाल्यावर ना आपल्याला भरीत बनवून घ्यायचं आहे. तर बघा आतला अगदी कारली आता शिजत आलेली आहेत बघा. मी 10 मिनटं लागली मला पाण्यामध्ये ठेवून, मी जास्त पण काय गॅस मोठा केला नव्हता. मस्तपैकी शिजलेली आहेत. आता आपल्याला हे भरीत बनवायला मसाला काय काय लागणार आहे ते बघूया. तर मी सुकं खोबरं घेतलं आहे यावेळी. मी दरवेळी ओलं खोबरं घेते भरीत बनवताना, पण यावेळी काहीतरी वेगळं बनवायचं म्हणून मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर आता मी ही कढई ठेवलेली आहे बघा. तर सुकं खोबरं, धने, जिरं, सफेद तीळ घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार मी ह्याच्यामध्ये. आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. तर पहिल्यांदा आपल्याला ना सुकं खोबरं भाजून घ्यायचं आणि गॅस फास्ट नाही ठेवायचा, मीडियमच ठेवायचा आहे. सुकं खोबरं हे भाजायला थोडासा टाईम लागतो, त्याच्यामुळे आपल्याला हे सुकं खोबरं पहिल्यांदा टाकून घ्यायचं आहे. नाहीतर धने जिरे एकदम सगळं टाकलं ना तर धने आणि लगेच गरम होतात आणि करपून जाणार. तर आपल्याला हे व्यवस्थित हे लाल झालं ना सुकं खोबरं आपलं, की नंतर जे आपलं बाकीचे जे मसाले आपण घेतलेले आहेत ना ते ह्याच्यामध्ये टाकायचं, जेणेकरून ना आपण धने जिऱ्याची पण पावडर करून ठेवतो, पण जेव्हा हे गरम करताना तुम्ही असं टाकून मग मिक्सरला लावलात ना तर त्याचा फ्लेवर हा एकदम अप्रतिम येणार. आता वेगळा सुकं खोबरं आपलं मस्तपैकी लाल झालं आहे. आता आपल्या हे धनं जिरं, शेंगदाण्याचा कूट आणि सफेद तीळ मी मुद्दामूनच घातले काहीतरी वेगळं बनवण्यासाठी, कारण मी ओलं खोबरं आपलं हे कांदा टोमॅटो हे तर आपण रोजच त्याच्यामध्ये बनवतो, पण सफेद तीळ खोबरं ओलं ना धने जिऱ्या ह्याच्यामुळे कसं एकदम भारी फ्लेवर येतो. करून बघा एकदा असं तुम्हाला पण आवडेल. आणि लहान मुलं पण आवडीने का खातील हे तुम्हाला शेवटाला समजेल. आता आपलं थंड झाल्यावर आपण हे मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत. ते मिक्सरमध्ये आता काढून घेतलं आहे मी. बारीक म्हणजे आपल्याला हे बारीक नाही करायचं एकदम,
थोडंसं आपल्याला जाडसर ठेवायचं. ह्याच्यामध्ये आता मी लाल तिखट टाकणार आहे आणि हळद टाकणार आहे. लाल तिखट आणि हळद मी हे याच्यामध्ये का टाकते, तर वरून टाकण्यापेक्षा जेव्हा आपण मिक्सरच्या जारमध्ये ह्याच्याबरोबर फिरवणार ना, ते बरोबर सगळं एकजीव होणार आहे आपलं मिश्रण हे. आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि कोथिंबीर घालून घ्यायची. याच्यात कोथिंबीर घालायलाच पाहिजे, त्याच्यामुळे एकदम भारी फ्लेवर येणार आहे. मी धने जिरं टाकलं आहे, त्याच्याबरोबर कोथिंबीर पण टाकलं आहे. कारण धने जिरे मी याच्यामध्ये टाकलं आहे, पण त्याचं प्रमाण तुम्ही बघू शकतात, प्रमाणात आहे. आता हे मी जाडसर वाटून घेणार आहे. जास्त बारीक आपल्याला हे करायचं नाही आहे, जाडसर वाटून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे कसं हे दाताखाली जेव्हा येणार ना शेंगदाण्याचा कूट, धने जिरे, ते एकदम भारी वाटणार आहे. तर बघा असं जाडं मी वाटून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा मला असं काय टाकायची गरज नाही, कारण मसाला, हळद, मीठ वगैरे ह्याच्यामध्ये मी टाकलेलं होतं ऑलरेडी. आणि तुम्हाला वाटत असेल ना मीठ कमी आहे, मसाला थोडा कमी आहे, तर आपण नंतर पण टाकू शकतो, पण पहिल्यांदा नाही टाकायचं. त्यात मिठाचं प्रमाण कसं जास्त झालं ना, खारट झाल्यावर खायची मजा नाही राहत. मीठ जर कमी झालं तर आपण वरून टाकू शकतो. आता ह्याच्यामध्ये ना मी आपला मालवणी गरम मसाला टाकणार आहे, तो मेन आहे. कारण मी जेवढे पण पदार्थ बनवते आमचा मालवणी मसाला असतो त्याच्यामध्ये. कारण आपण हे गावातनं येतानाच मालवणमधून आम्ही बनवून आणतो. त्याच्यामध्ये सगळे गरम मसाले असतात. आपली गावची तिखट मिरची असते, त्याच्यामुळे तिखटपणा पण याच्यामध्ये असतो. आणि थोडंसं मी याच्यामध्ये ना लिंबू पिळणार आहे. लिंबू याच्यासाठी आपल्याला पिळायचं आहे की हे जे भरीत बनवणार ना, त्याच्यामध्ये मी टमाटरचा वापर नाही करणार आहे. आता ह्या बिया पडल्यात ते मी काढून टाकणार, नाहीतर हे दाताखाली आले ना तर कडू लागतात मग. तर ना हे आता लिंबू, गरम मसाला मी वरून टाकला. आता मी ह्याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकून घेणार आहे. तेल कशासाठी टाकायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपला हा मसाला आहे ना, जो कारल्यामध्ये आपण भरू ना त्यावेळी तो बाहेर नाही पडणार. नाही तर तुम्ही असाच सुका ज्याच्यात मसाला घातलात ना तर तो ना बाहेर पडणार. आता बघा हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे बघा व्यवस्थित. मी आता हातानेच करणार आहे, मी चमच्याचा काय वापर नाही करणार आहे, कारण चमच्याने पाहिजे तसं होणार नाही. ते आपल्या हातानेच बरं आहे. आपलं हे सगळं एकजीव होतं व्यवस्थित. हाताला चटका लागला आहे माझ्या कुकरचा, पटकन लक्ष चुकला माझा आणि कुकरचा चटका लागला हाताला. पाण्यासारखा हात जातो, त्याच्यामुळे ते सारखं कसं ओली राहते जखम. तर आता मी हे बघा सगळं एकजीव करून घेतलं. मी तेल का टाकलं याच्यामध्ये, तर बघा तेल टाकल्यामुळे आपलं मिश्रण कसं बघा असं हाताने दाबल्यावर एकत्र येतं आहे. आणि हे एकत्र आपल्याला काय यायला पाहिजे, कारण आपण जेव्हा हे कारल्यामध्ये भरणार ना तेव्हा ते बाहेर पडणार नाही. आणि तुम्ही जर याच्यात तेल नाही टाकलं, असं टाकलं ना, तो मसाला सारखा बाहेर पडत राहणार. त्याचं तेल टाकल्यामुळे कसं बघा व्यवस्थित त्याच्यात भरलं जाणार. आता आपण ही बाकीची पण कारली सगळी अशी भरून घेऊया एकदम. बघा असं दाबून भरायचं आहे हाताने, बघा असं दाबायचं आहे, जेणेकरून मसाला आपला व्यवस्थित त्याच्यात जाईल. आता बघा पडत नाही हलवल्यावर पण, कारण त्याच्यात तेल टाकलं ना, त्याच्यामुळे तेलाने पकडून ठेवला तो मसाला व्यवस्थित. आता ही सगळी बाकीची पण आपण भरून घेऊया कारली. आणि शिजवलेली कारली पण बघा मी अशी जास्त शिजली नाही आहेत बघा, हाताने अशी बघा एवढी आपल्याला शिजवायची आहे. जास्त शिजवल्यावर कसं ते हाताने दाबताना सगळं भरताना तुटून जाणार कारलं आणि सगळा मसाला बाहेर पडणार. आणि नंतर पण आपण ही भाजी जेव्हा शिजवणार आहोत ना, तेव्हा पण ते अजून शिजवून ते अजूनच त्याची वाट लावून जाणार. त्याच्यामुळे कारलं हे कारल्यासारखं न राहता ते सगळं वितळून जाणार आहे. त्याच्यामुळे मी सगळी आता मी कढई ठेवलेली आहे एका साईडला. तेल टाकणार आहे आता मी. तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे, कारण कसं जास्त टाकल्यामुळे कसं कारल्याचं भरीत पण आपलं मस्त होणार आहे. आता मी ह्या मीडियम एक कांदा घेतला आहे बारीक कापून. तर आता ह्या आपल्याला तेलावर मस्तपैकी लालसर करायचं आहे. आता मी आलं लसूणची पेस्ट पण याच्यामध्ये वापरली आहे, पण ती मी त्या जे मिश्रण होतं ना मसाला बनवलेला त्याच्यात टाकली नाही. कारण जेव्हा आपण ते आलं लसूणची पेस्ट जेव्हा ही कांद्यावर आपण परतणार ना, तेव्हा कशी ती व्यवस्थित त्याच्यामध्ये लाल होणार आणि आपलं हे फ्लेवर येणार मस्तपैकी आल्या लसणाचा. आता हा कांदा मस्तपैकी आपल्याला लाल करायचा आहे बघा. लाल झाल्यावर त्याच्यामध्ये आलं लसूण टाकायची आहे. आलं लसूण याच्यासाठी टाकायची की ती अशी लाल याच्यावर तेलावर झाली ना की फ्लेवर बघा एकदम भारी येतो त्याचा.
आणि तुम्ही जर मिश्रणामध्ये टाकला असतात ना तर ती तेलावर फ्राय झाली नसती. आता हे बघा, थोडीच टाकणार आहे मी, जास्त नाही टाकणार आहे, कारण आपण कारल्याचं भरीत पण मी जास्त कारली नाही घेतली आहे, 1/2 किलोच कारली घेतली आहेत मी. तर 1/2 किलो म्हणजे त्याच्यामध्ये 7-8 कारली म्हणजे आलेली आहेत. आता हे बघा, मस्तपैकी लाल करून घ्यायचं ह्याच्यामध्ये आणि हे करायचं. आता ही भरलेली कारली सोडून ना माझा हे बघा मसाला आता एवढा उरलेला आहे. तर जास्त आपण हे बघा प्रमाण मी बरोबर घेतलेलं, कारण मला माहीत होतं एवढ्या ह्या प्रमाणाला कारली भरून एवढा मसाला उरणार. हा मसाला ना मी आता याच्यावर टाकून घेणार आहे. तर बघा, आपला कांदा पण मस्त लाल झाला आणि ते आले लसणाची पेस्ट पण त्याच्यामध्ये मस्तपैकी अशी लालसर झालेली आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहे आणि मी लाल तिखट हा कांद्यावरच टाकणार आहे, जेणेकरून कसं जो आपल्या भाजीला पण व्यवस्थित लाल कलर येईल. तेलाचं थोडं प्रमाण जास्त आहे, कारण तुम्ही पण नंतर बघाल की तेलामुळे कसं जास्त पण नाही कमी पण प्रमाणामुळे घातल्यामुळे कसं भाजी एकदम सुकी नाही होणार आहे. आता ही कारली मी हळूहळू करून सोडणार आहे आतमध्ये. पहिल्यांदा हा मसाला परतून घेणार याच्यावर. बघा आता हा मसाल्यामध्ये धना जिरा मी तेव्हाच टाकलं, म्हणजे गरम करून घेतलं सुक्या खोबऱ्याबरोबर. जी पेस्ट मी बनवून ठेवते ना धन्या जिऱ्याची ती याच्यात वापरली नाही, त्याच्यामुळे लगेच हे मिक्सरला गरम करून टाकल्यामुळे कसं त्याचा ना एक असा मस्त सुगंध पसरला आहे घरामध्ये धन्या जिऱ्याच्या, मस्त असा. त्याच्यामुळे कसं असं भारी वाटतंय असं एकदम. आता हळूहळू करून ही कारली सोडायची आहेत. आणि आता आपल्याला का भाजी बनायला टाईम नाही जास्त लागणार आहे, कारण आपली कारली तर 70 ते 80% पहिलीच मी उकळून घेतलेली होती पाण्यातनं. बघ अशी. आणि ना हे सारखं आता ढवळत नाही बसायचं, नाहीतर काय होणार, आपला जो हा मसाला भरला आहे ना तो सारखं वर खाली केलं ना तर तो खाली पडून जाणार. आता हा ताटात जो मसाला उरला आहे ना त्याच्यात मी थोडंसं पाणी टाकणार आहे. बघा पाण्याचं प्रमाण पण बघा, जास्त घालायचं नाही आहे आपल्याला ह्याच्यात. बघा जेवढं आहे बघा मी दाखवते तेवढंच पाणी घालायचं, जास्त घातलात ना तर ते पातळ होणार. तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही पातळ करू, पण कारल्याचं हे बरीच सुकच बरं. आणि मी याच्यात ना गुळाचा हे बघा खडा ठेवलेला आहे याच्यामध्ये, म्हणजे आंबट तिखट आणि गोड असं हे होणार आहे, आणि जास्त गोड नाही होणार आहे. हे मी कमीच घातलं आहे गूळ. आता आपण बघूया आपलं भरीत, झाकण मारून ठेवूया व्यवस्थित. आता हे 5 ते 7 मिनटं मी असंच ठेवणार आहे. आता 5 ते 7 मिनटं आपली झालेली आहेत. आता आपण काय करायचं आहे, हे उघडून बघायचं आहे आपलं झालं आहे की नाही भरीत ते. अरे वा, एकदम भारी असा कलर आलेला आहे बघा. तेल पण मस्त मसाल्याने सोडलं आहे बाजूने बघा. आता बघू शकता तुम्ही, दिसतंय ना एकदम टेम्पटिंग भारी एकदम. आणि याचा अरोमा पण घरभर मस्त एकदम पसरलेला आहे सुवास, कारण मी एकदम सांगितल्याप्रमाणे असं सुकं खोबरं, सफेद तीळ आणि धन्या जिऱ्याचा वापर केलेला होता ह्याच्यामध्ये, आणि आपलं हे ह्याचा शेंगदाण्याच्या कुटाचा वापर केला. बघू शकतात तुम्ही हे बघा, मस्तपैकी असं चमचमीत असं आपलं हे कारल्याचं भरीत झालेलं आहे तयार आपलं. आता थोडीशी कोथिंबीर वरून टाकायची आहे आपल्याला. कसं वाटतंय, भारी वाटतंय ना. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. छोट्यांपासून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी, कारण थोडंसं मी गुळाचं प्रमाण टाकल्यामुळे कसं याच्यामध्ये ना कडवटपणा आहे ना तो कारल्याचा एक कमी झालेला आहे. आणि वाटतंय ना एकदम, वाटतंय का कारल्याचं भरीत कसं एकदम भारी वाटतंय ना असं. तुम्ही कधी ट्राय करून बघितला नसेल ना तर हा व्हिडिओ बघून नक्की ट्राय करा. एकदा बनवाल ना तर तुम्ही पण परत परत बनवाल आणि बोट चाटून खाल, असं एवढं भन्नाट अशी रेसिपी होते ही.
तेल असं रटमटतंय बघा, असं मस्तपैकी बाजूने. आता मी या गॅस बंद करणार आहे, नाहीतर ते कसं करपून जाणार खाली. कारण शेंगदाण्याचा कूट आणि ते सफेद तिळाची पावडर करून घातली आहे ना, त्याच्यामुळे कसं पटकन करपण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामुळेच तर फ्लेवर आला आहे त्या कारल्याला. बघा एकदम भारी असं कारल्याचं भरीत झालेलं आहे. तुम्हाला बघून वाटतंय का हे कारल्याचं भरीत आहे? बघा भाजून पण मस्त असा मसाला पण आपला खरपूस भाजला गेला आहे बघा, असा तेलामध्ये शिजला गेला आहे. आणि तेलाचं प्रमाण पण बघा, मी दाखवलेलं घालताना पण आता बघा जास्त वाटत नाही आहे. आता एक कोथिंबीर घातली आहे. आणि तुम्हाला कशी रेसिपी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्ही कधी बनवून खाल्लात की नाही ते पण कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चला तर मग या खायला मस्त असं भरलेलं चमचमीत कारलं.